गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा. आयोजक सन्मित्र गणेश उत्सव मंडळ कांदिवली, आयोजकांचे त्या कांदिवली गावाचे कादिवली पुन्हा हार्दिक स्वागत करतो. कारण का बंधनो, गेल्या वर्षी या ठिकाणी होतो, आपल्याला पाहिलं असेल. आणि पुन्हा मला या आयोजकांनी मंडळाने बोलवल्याबद्दल त्यांचा शितेश्वर ऋणी आहे. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता रमाई यांना विनम्र अभिवादन करतो. तसेच मला संगीत म्हणून साथ देणारे व्यंजो सुशील जाधव, ढोलकीपट्टू सनम किल्लेकर, वर्गा संदीप जाधव, ॲक्टोपॅड जितूजी तांबे आणि नाच मंडळ तिसे वीर हनुमान नाच मंडळ रायगडचा राजा. आणि बंधूनो, मला अभिमान वाटतो त्या राजा भाऊंचा, विजयवाल्यांचा. कारण बंधूनो, बरेच वर्ष मी कार्यक्रम करतो सगळीकडे, प्रत्येक वेळी मी प्रत्येकाला नाव सांगतो का राजा भाऊंचा ठेवा. राजा भाऊंना सुद्धा शाहीर हुसेनपूरचा मानाचा मुजरा. आणि माझ्या सर्व जमलेल्या रसिक बंधूंनी बघणे सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. आणि आमच्या प्रतिस्पर्धी खरोखर सुंदर कार्यक्रम केला. गेल्या वर्षी वैद्यक शेजार होत्या, आज रुद्रांची दळवे आहेत, नाडी सुंदरसा कार्यक्रम केलेला आहे. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा, संगीतकार आणि डान्स वाल्या माझ्या भगिनी मुली असते त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. बंधूनो, बाई म्हणाल्या मागे कार्यक्रम झाला तेव्हा शाहीर गलपटले म्हणाल्या, बाईला मला एवढं सांगायचं आहे मॅडम, एवढ्या वर्षी आपले कार्यक्रम होतात पण वसन होईल कधी बोलला नाही. त्या तू कुठं खाली पडलीस किंवा कुठं कमी पडलीस, कुठं गार पडलीस, त्याच्यापुढे मला एकच सांगणं आहे, जिथं झालं तिथं विसरून जायचं. आजचा काही वेळ इथं चुकता आपण दोघांनी, आणि रशीद बंधूंना खुश करायचं आहे. इथला तिथला सांगत बसायचा नाही आणि वसन मुला कधी धमकी द्यायची नाही. कारण तुम्ही म्हणाल्या, तुम्ही जर काय केलात बोललात तर मी पण बघेन. मॅडम, सुरुवात तुम्ही करता, शक्तीवाले लेडीज करतात, मग मी काही गप्प बसणार आहे का सांगा बंधूनो? तुम्ही बोला त्याला उत्तर द्यायलाच पाहिजे ना. नक्की बाईला उत्तर देणार का? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे. सत्कर्मयोगी वय घालवावे, सर्वमुखी मंगल बोलवावे.
देख ले मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। तुझे मिलने को शिरडी नगरी में आया हूँ मैं साई, तेरे दरबार में आके मेरा महिल बदन पवित्र हो गया है साई। तेरी सुंदर मूरत पाकर मैं धनवान हो गया है साई। तेरे पवित्र चरण छूकर तेरे चरणों का दास मैं हो गया है साई। भिखारी को झोली भरने वाला साई बाबा तू है, अपराधी को दया करके चरणों में लेने वाला साई बाबा तू है। जब आते हैं भक्त तेरे दरबार में दुआ देने वाला साई बाबा तू है। गरीबों के जीवन का अंधेरा दूर करने वाला साई बाबा तू है। साईनाथ अंतरिया मिस्मरी तो तुला,
लपा तुझ्या नामाचा तीर्थ करीतो आम्ही नवीन वसंताचा फुलविशी तू भक्तीचा मला नवीन वसंताचा फुलविशी तू भक्तीचा मला श्री गणपती गजानन तू रे पूर्वरे कैलासी परमानंद माळू किशोर नारायण परशुराम प्रवीण वसंत मंगेश अखंड हरदासवाडीचा छत्रपती शिवाजी
हॅलो, जय हनुमान क्रीडा मंडळ वडवली साईबा. हॅलो, प्रार्थना झालेली आहे. आता गणाला सुरुवात केली, लक्षात द्या म्हणून. तुझे निज रूप गणेश सदैव स्मरणात आहे. तुझे निज रूप गणेश सदैव माझ्या स्मरणात आहे. तुझी मंगलमय मूर्ती माझ्या या अंतःकरणात आहे. तुझी मंगलमय मूर्ती माझ्या या अंतःकरणात आहे. या वसंताचा उद्धार करशील असा स्पर्श देवा तुझ्या पवित्र चरणात आहे. भरले रे मन माझे भरले रे, भरले रे मन माझे भरले रे. दर्शनाने हो तुझे घेऊन, दर्शने हो तुझे घेऊन. श्री गणा तुला पाहून भरले रे मन माझे भरले, भरले मन माझे भरले.
छत्तीसगडाचे ख्यातनाम गायक शंकरजी भातेगुरुजी यांचे शिष्य विनायक कात्रे भाई सामना घासून झाला पाहिजे यांच्याकडून तसेच आरवी विनोद काते या भगिनीकडून या आमच्या कलामंदिराला 100 वर्षाने नाथपणे सतत धन्यवाद 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 धन्यवाद. प्रार्थना झाली, गण झाला. आता बंधू काय बाईने उत्तर द्यायचं ना गणनेचं. रंगील पाहिजे, नवीन या पाहिजे नवीन, पण बाईने उत्तर देऊ द्या ना. बोलू बोलू घुमराची गाडी आली, मनीषा भक्तीने जागी झाली. बाईनं शेर गायला, त्या शहराला पहिले उत्तर देतो. मॅडम ऐका, नाही तर दुसऱ्या बारीला बोलायला भोईराने काहीतरी बोलून गेले. मॅडमनी गायलाय शेर, लाज नाही या कानाला नेहमी मागे येईल, थोडी काढली माझी तर आज इथे भांडण होईल. आज काय व्हायचं ते होऊन जाऊ ना बिंदास. बाई बोली त्याला उत्तर देत आहे का, आज तोंड काढ करून हा लपून घरात राहील, आणि या गवळणीचा भर बाजारी मार खाईल. कारण कधी मार खायला बघितला का तुम्हाला सांगा. आणि बाई म्हणाल्या, आकाचा कोणा काना गोरा पटपटे दिसतय. नशीब तेवढं तरी बोलले. बाईनं उत्तर देत आहे, तुझ्या मागे येण्याची माझी सवय नाही, मला कुठे पण देणाऱ्या बऱ्याच आहेत गवळणी बाई. घेणाऱ्या त्यासाठी कशाला मी पाठीमागा येऊ. तुझ्या मागे येण्याची माझी सवय नाही, मला कुठे पण देणाऱ्या बऱ्याच आहेत गवळणी बाई. तुझं गाडगा दुसऱ्याचा कोणीतरी खाऊन नेईल, तुझं गाडगा दुसऱ्याचा कोणीतरी खाऊन जाईल. मग खरं सांग राधे, या कानाला मार देण्याशी तू कुठल्या कारणा पायी. कारण कानाला मारायची तुला गरजच नाही, तुझं गाडगा कोणतरी घेऊन जाईल त्याच्यावर लक्ष ठेव. काना सांगतोय राधेला. बाईने गायलंय, चला चला सायानं दडून राहू, चोराची आज या मौज पाहू. थर लागत नाही पडला याचा तोकडा, वर चढल्यावर खाली हलवताना या कानाचा दिसतय वाकडा. मला सांगा बंधूनो, मॅडमनी गवळण गायले. आतापर्यंत आपण गोंदा सगळे खेळतो. वाकडा जर खाली थराला राहिला तर खरंच राहील का सांगा बघू. आणि वाकड्या कोण आपला लावला केला कमजोर असेल तर कधी खालच्या थराला कोण लावलं का सांगा.
चांगला मजबूत पाहिजेत ना. बाईंचा चुकीचा घेणं सांगा मला एवढं नाही ती. मॅडम वाकडा जर खाली ठेवला तर थर लागेलच कसा हो. असा मजबूत पाहिजे चांगला त्या माझ्या पोरांसारखा. बाईंना उत्तर आहे का? बाईंना उत्तर देतो. चला चला सगळ्यांना दडून राहू, चोरांची आधी हा मौज पाहू. तुम्हाला दडून राहायची गरज नाही. बिंदाची ना ओपन मध्ये बघा काय उभा राहू. दडाची गरज नाही ना बंधून दोघांना. हा कळलं असं माझ्या आई बहिणी पण बघतात, समोर येऊन बघतात. तर तुम्ही लपून कशाला राहताय? असा काना होतो आहे का? उत्तर वर चढल्यावर खाली हलताना या कानाचा दिसतोय वाकडा. उत्तर आहे का? किती पण सायांना दडून राहा, पायाची तेवढी मजा पहा. किती पण सायांना दडून राहा, पायाची तेवढी मजा पहा. अगं किती पण माझा हळू दे खाली वाकडा. बघायचा तर किती हलत तेवढा हळू दे माझा वाकडा. सवंगडी सांगतोय नाही तर मॅडम उद्या काहीतरी बोलतात. किती पण सायानं दडून राहा, पाहायची तेवढी मजा पहा. अगं किती पण माझा हळू दे खाली वाकडा. तुझ्या हंडीचा हंडीचा दांडा खालून करील तुकडा. तुझ्या हंडीचा हंडीचा दांडा घालून करील तुकडा. शुभम प्रथम विक्रांत दीपक नीरज रोशन बोंडीवली या कटिंगसाठी या बांधवांकडून 200 बक्षिले. नाथपणाचा आभार आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं आपण फुलच्या गुण्यात. मग भेटल जेव्हा मी गुन्ह्यात. बंधूंनो, एक विनंती करतो तुम्हाला. आमचा शक्तीपीठच्या मंडळीमध्ये विषय झालेला आहे. तुम्ही जरूर आमचा व्हॉट्सअप घ्या, सर्व गाणी घ्या, पण कुठेही व्हॉट्सअपला पाठवू नका. आपल्या कुटुंबासाठी आपल्या त्या माता बहिणीसाठी जरूर ते बघा, नाहीतर मग त्याच्यावरती केस होऊ शकते. तुम्हाला सल्ला देतो बंधूंना, नम्र विनंती आहे. स्वतःसाठी जरूर ठेवा, पण कुठे पाठवू नका, एवढी विनंती आहे. रोशन महाडिक आणि तेजस तांबुटकर या बांधवांकडून या कटिंगसाठी 50 दिन गेले. नाथपणांचं आभारी धन्यवाद. त्या सवंगड्याचं काम एकदम फक्त झालेलं आहे. हिने हिच्याच मर्जीने त्यांना वरती चढून दिलेलं आहे. आता उगाच बदनामीचा कामवा हिने केलेला आहे. हिच हे प्रकरण साऱ्या गोकुळाला कळून आलेले आहे. घरात जाऊन मोका पाहून, घरात जाऊन मोहका पाहून वाट लावली ती काळो खान. अहो नाही नाही एका दोघांना
हिची फोडलंय 3-4 जणांना नाही नाही एका दोघांना हिची फोडलंय 3-4 जणांना तिची घागर फोडलेली आहे, बाकी काही विषय नाही. राजाचे घागर फोडले मालाची चिवचिल्या घेतली चाकून मालाची चवळीच्या घेतली चाकून सवंगड्याने चलाची दाखवून मॅडमने गायलंय आजच माझा झालाय पगार ठेवीन रोख नको उधार गोष्ट पटली झटकन उठली अशी प्रथा मी गाजवली अहो रात्री आंटीची अहो रात्री आंटीची 6 घंटी मी वाजवली अहो रात्री आंटीची 6 घंटी मी वाजवली. बाईने गाणे त्याला उत्तर देतो ऐका. शास्त्राचा मारा देऊन मला हिनं छेडल्या आहे की शास्त्राचा मारा देऊन मला हिनं छेडला आहे हिचं नि माझं आज हिचं युद्ध घडलं आहे पण आज हिचं पितलं उघड पडलं आहे कारण हिला संपवण्यासाठी
माझा हत्यार मी बाहेर काढलं आहे. हत्यार म्हणजे बंधून माता भगिनी हे माझं जे आहेत ना गाणी वगैरे ते हत्यार नाही तर बरोबर काहीतरी व्यवस्थित बोलतात. प्रवीणजी कवीने काय का दिले बघा, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. बाईनं गायलंय, मारू नको तू मोठ्या बडाया, कुणाला शोधतस असा लढाया, गर्वाचं घर हे राहणार खाली, आज तुला हे पटणार हाय, दोन्ही हातानं हलवून बघणार, म्हाताऱ्याचं या उठतय काय. म्हणून सांगा मला, आपला बंधूनो भीमाला गर्वहरण झालेला असतो. आपल्या सर्वांना कथा माहिती आहे, इथं अनेक जण ग्रंथ वाचणारे आहेत. आणि शेवटी मारुती रूप घेतो वानराचा आणि रस्त्यामध्ये शेपूट लांब करून तो बसलेला असतो. आणि शेपूट सांगते, त्याचं उत्तर आहे का, तुला पाहिजे तेवढे जरी उठला तो नाही का. बंधून का असते माहितीये का, मॅडम का मला म्हाताऱ्याचा उठत नाही. मला सांगा, शेपूट बोला पाहिजेत ना, म्हाताऱ्याचा उठत नाही म्हणजे काय उठत नाही सांगा. शेपूट आडवा आहे तर शेपूट बोला पाहिजे ना, म्हाताऱ्याचा या उठत नाही. शेपूट ही स्त्रीलिंग असते, विचार करा. असू द्या, त्यांचा कवित्व त्यांनी केलेला आहे, त्यांना उत्तर आहे का, तुला पाहिजे तेव्हा जरी उठला तो नाही का, याची सगळी त्याला जाणीव आहे का, जरी वयाने तो असला म्हातारा, जरी वयाने तो असला म्हातारा, कधीतरी तो उठणार हाय. म्हातारा तरी उठल ना, आज ना उठ्या तू नक्की ना उठा, पण सांगा. तुला पाहिजे तेव्हा जरी उठला तो नाही का, याची सगळी त्याला जाणीव आहे का, जरी वयाने तो असला म्हातारा, कधीतरी तो उठणार हाय. झाड बघून लांब लचक, झाड शेपूट कसा असतोय, झाड आणि लांब लचक असतोय. झाड बघून लांब लचक, तुला खामच फुटणार हाय. तुला पाहिजे तेव्हा जरी उठला तो नाही का, जाणीव आहे का, जरी वयाने तो असला म्हातारा, जरी वयाने तो असला म्हातारा, कधीतरी तो उठणार हाय, कधीतरी तो उठणार हाय. बघून लांब लचक, बघून लांब लचक, तुला घामाचं फुटणार. मॅडमनी प्रश्न केला. काळात पुराण काळात एका राजाने सर्पोत्सव, त्याच्या यज्ञात 18 ब्राह्मण मेले. ते यज्ञ 18 ब्राह्मण कोणी जिवंत केले व कोणत्या साधन जिवंत केले. बाईनं आता 5च्या बारीच्या बाहेर झाल्याची तो त्यानं उत्तर दिला, पण त्यांनी मान्य केले नाही. पुढे विषय तत्पूर्वी मॅडम आमचा विषय सादर करतोय. ज्यावेळी दशरथ राजाचा देहांत होतो त्यावेळी राम लक्ष्मण वनवासात होते. भरत शत्रुघ्न त्यांच्या मामाकडे होते. त्यावेळी दशरथ राजाचे प्रेत तेलामध्ये 14 ठेवले. ते दशरथ राजाचे प्रेत
14 वर्ष तेलामध्ये ठेवले ते तेल किती मण, किती पायवी, किती तोले होते याचं उत्तर गणता द्यायचे. जमलं तर बाई प्रयत्न करा, नाहीतर विषयाला हात धुवून नका. काही विषय आमचं काही नाही. धन्यवाद. युवा सेना आघाडीचे तालुका नेहमीच राया तुमची घाई नखल उगठोड बांधायला येऊ कशी कशी की घराण्याची रीती रिवाजाला हिनं मानलंच नाही, की घराण्याच्या रीती रिवाजाला हिनं मानलंच नाही. नवरा होता की परका हिनं जाणलंच नाही, हिला त्याचं भान राहिलंच नाही. रात्री त्या परपुरुषाला हिनं निर्गुण पाहिलंच नाही. शास्त्र गीत घेत आहे. बिना कसरतीशिवाय कुणी कधी पहलवान होईल का? बिना कसरतीशिवाय कुणी कधी पहलवान होईल का? त्या महाबली बिना सारखा कुणी कधी बलवान होईल का? मग तुम्ही सांगा मंडळी शिलभद्री झालेली नार कधी शिलवान होईल का? सुंदरचा विषय गौतम अहिलेचा गात आहे म्हणून लक्षात आहे का? अग आवाज नको चढवू निवूर नको बढवू, आवाज नको चढवू निवूर नको बढवू. आवाज नको चढवू निवूर नको बढवू, तुझा इतिहास छापला छापून आलाय. आवाज नको चढवू निवूर नको बढवू, तुझा इतिहास आलाय छापून. त्या पुवाच्या फुड्यात झोपून नक्त नाक तुझं टाकलंच कापून. पुवाच्या फुड्यात झोपून नक्त नाक तुझं टाकलंच कापून. शाही रामचंद्र घाणेकर यांचे शिष्य राजेंद्र पाटील साहेब यांच्याकडे 200 रुपये धन्यवाद. मनाने नाही तू चंचलबाई नकोच वाटू केलीस घाई.
आमच्या दोन्ही कलांची पहिली बारी संपलेली आहेत. मॅडमची सुद्धा माझी सुद्धा आता